सगळ्यांचं स्वागत. आज आपण खेतीवाला कनेक्टिंग फार्मर्स टू फार्मर्स ड्रीम या खेतीवाल्याच्या केवी डायलॉग मध्ये नवीन सदरात मराठी सदरात आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. हु वी आर. ऍक्च्युली खेतीवाला हे कोण आहेत, ते नेमकं काय, त्यांचं काम काय आहे. बेसिकली खेतीवाला इज वन ऑफ काइंड ऑफ ऍग्रीटेक ऍप. ते ऍप आहे, त्यापासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लागणाऱ्या इन्फॉर्मेशन खेतीवाल्यांकडून पुरवल्या जातात. त्या ऍप मध्ये सगळे सोल्युशन्स आहेत, ऑल इन वन सोल्युशन. खेतीवाला एम्स टू डिजिटली कनेक्ट द फार्मर्स इन डिफरंट सिटीज. प्रत्येक वेगवेगळ्या शहरामध्ये फार्मर्सचं कनेक्शन या ऍपमध्ये आहे. त्याचबरोबर एका फार्मरला निवेशक असाइन केला जातो. त्याला असणाऱ्या अडचणी, त्याला होणाऱ्या क्वेश्चन पासून त्याची इन्फॉर्मेशन इथून दिली जाते. सो यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत की त्यातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. खेती कॉर्नर, खेती केंद्र, खेती पुरस्कार, खेती समिती, खेती कोश, केवी डायलॉग्स, खेतीवाला ऍग्री न्यूज मॅगझिन, खेती कल्याण. सो हे डिफरंट त्याचे पार्ट्स आहेत. सो खेती कॉर्नर म्हणजे काय की फार्मर आपला माल जो प्रोडक्ट आहे ते मिडलमॅनला कट करून, व्यापाऱ्याला कट करून डायरेक्टली मार्केटमध्ये विकू शकतो. खेती केंद्र इज सेटअप as selected as the mandals where the farmers can get the valuable insight on the modern practices, receive guidance, latest tech knowledge and more. सो फार्मरला नवीन माहिती घेण्यासाठी, फार्मरला नवीन नॉलेज किंवा नवीन रिसर्च असेल, नवीन टेक्नॉलॉजी असेल, त्याची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खेती केंद्र हे कार्य करतं. खेती कल्याण. Kheti Kalyan is a part of the platform for the farmers and the Niveshaks organized by the Khetiwala to bring both the farmers and the Niveshak on the stage. सो निवेशक आणि फार्मर्स मध्ये हा एक मधला दुवा आहे, जे अगेन शेतकऱ्यांना त्याच्या माहिती पुरवण्यासाठी मदत करते. खेतीवाला ऍग्री न्यूज. सो खेतीवाला ऍग्री न्यूज इज अ delivers experts analysis and the commentary from the leading voice in the agriculture industry on the issues through monthly magazine. हे एक मासिक आहे जे शेतकऱ्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी, लेटेस्ट इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं काम करते. ते रिटर्न मध्ये आणि ते मंथली अवेलेबल आहे. मंथली मॅगझिन प्रदर्शित करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. Kheti Puraskar is recognizing from the people in the field of agriculture. This aims to promote agriculture by the recognizing talent and the initiatives. तर खेती पुरस्कार असं एक हा पुरस्कार आहे, एक प्रकारचं अवॉर्ड आहे, जी लोक कृषीमध्ये आपला कर्तृत्व बजावतात, जी लोक कृषीमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन करतात, त्यासाठी कृषी पुरस्कार हा खेतीवाला या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन कडून दिला जातो. खेती समिती highlights agriculture machinery manufacturing companies focusing on those involved in the production of agriculture machinery organic farming. सो खेती समिती हे एक सेंद्रिय शेती आणि शेतीमध्ये लागणाऱ्या ज्या मशिनरी आहेत त्याच्या रिलेटेड खेती समिती हे त्यांचा एक प्लॅटफॉर्म आहे. केवी डायलॉग, जे आपण आता लेक्चर्स, जे संवाद देत आहे, या आपण ज्या स्पेशालिस्टशी इथे डिस्कस करणार आहोत, त्या सदराला हा केवी डायलॉग म्हणतात. तर हे एक याचं पार्ट आहे, एक याचं अंग आहे खेतीवालाचं. तर केवी डायलॉग इज अ series of the presentation and the workshop where the farmers can learn more from the industry experts and ask any question they may have. सो इथे शेतकरी किंवा शेतीमध्ये काम करू इच्छिणारे नवीन तरुण इथे या प्लॅटफॉर्मवरती जॉईन करून तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ते आपल्या स्पीकरला इथे विचारू शकतात. अँड लास्ट खेती कोशा हेल्प्स द लँड ओनर्स lease their lands where the small farmers with no lands can practice farming, enabling and the income the stream for both. तर ज्याच्याकडे शेती नाही, लँडलेस लेबर आहे, जे दुसऱ्या शेतामध्ये काम करतो, त्यासाठी खेती कोशा हे एक प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून अशा लोकांना मदत करू शकतो. These are the again the key factors for the farming hand: finance, fertilizer, pesticides, marketing, place and support, buyers and auctions, machinery, spare parts. These are third party हेल्प. हे थर्ड पार्टी हेल्प आहे, जे आपण फार्मर्सला यामध्ये पुरवतो. इन्शुरन्स, फार्मिंग ट्रेनिंग, गायडन्स, सपोर्ट, सीड्स, बोरवेल अँड स्मार्ट फार्मिंग. सो ऍक्च्युली केवी डायलॉग्स काय आहे? मेनली केवी डायलॉग्स हा स्पीकर, एखादा मार्गदर्शक आपल्या त्याच्याकडे जे नॉलेज आहे, त्याच्याकडे जी माहिती आहे, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये ऍग्रिकल्चरच्या
प्रत्येक विषयावरती प्रत्येक मंगळवारी 6:30 वाजता वेगवेगळे एक्सपर्ट्स, सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट आपल्याला त्यांना जे ज्या नॉलेज आहे त्या विषयाचं हे इथून सांगतात. तर आय एम डॉक्टर धनंजय अँड आय एम अ प्रोफेसर, assistant professor in Amity Institute of Organic Agriculture. So these are my publications. So what is about the KV magazines or the Khetiwala magazine? So एक मंथली मासिक आहे जे शेतकऱ्यांना नवीन माहिती आणि नवीन रिसर्च ते लॅब टू या फार्म पर्यंत म्हणजे त्यांच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. तो फार्मर्स IKIGAI खेतीवाला मॅगझिन बेस्ट आहे शेतकऱ्यांसाठी, जेणेकरून त्यांना नवीन माहिती मिळवण्याचं हे एक साधन आहे. जसे अॅग्रोवन हे महाराष्ट्रामध्ये मराठी न्यूज पेपर आहे, ज्याप्रमाणे अदर मॅगझिन सुद्धा आहेत, तसेच हे खेतीवाला मॅगझिन आहे. सध्या ते आता इंग्लिश माध्यमातून उपलब्ध आहे, पण लवकरच मराठीतून सुद्धा ते उपलब्ध होईल. सो दीज आर द स्पीकर्स. हे आधीच्या आवृत्तीमध्ये हे केबी डायलॉग मध्ये जॉईन झालेले मार्गदर्शन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले स्पीकर्स आहेत. सो टुडेज अबाउट द टुडेज केबी डायलॉग. सो आजच्या केबी डायलॉगचं विषय आहे शेतकऱ्यांनी स्वतः बीज उत्पादन कसे करावे. तर आमच्या सोबत आज आहेत आजचे स्पीकर आहेत, आजचे वक्ते डॉक्टर अनंत हनुमंत मडके मोहेकर, जे सहाय्यक प्राध्यापक कृषी वनस्पती विभाग, कृषी महाविद्यालय, CSMS औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. तो आनंद मडके मोहेकर ऍग्रिकल्चर बॉटनी मध्ये PhD आहेत आणि त्यांना जवळपास 10 वर्षाचा या विषयात अनुभव आहे. तर मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. सर्वप्रथम खेतीवाला जे काही संस्था आहे या संस्थेचं मी आभार मानतो की आजचा जो नवीन विषय निवडलेला आहे की शेतकऱ्यांना स्वतःचं बीज स्वतः कशा पद्धतीनं उत्पादित करावं. पाहायला गेलं तर आपला जो कृषीप्रधान देश आहे, या कृषीप्रधान देशमध्ये जवळपास 57 ते 58% जी काही लोकसंख्या आहे ती शेतीवर अवलंबून आहे, जे शेती करतात आणि आपला स्वतःचा उदरनिर्वाह भागवतात. सर PPT डायल शेअर करता येईल ना तुम्हाला? आता शेती म्हणलं की मग आपल्याला दरवर्षी खरीप, रब्बी किंवा उन्हाळ्यामध्ये पिकं लावावी लागतात आणि पिकं लावण्यासाठी आपल्याला शेतीमध्ये वेगवेगळ्या साधनांची गरज असते. मग आपण बियाची गरज लागते, आपल्याला पाणी लागतं, खतं लागतात, आपण वेगवेगळे औषधं फवारतो आणि पिकांपासून त्याची लावणी करून, पेरणी करून आपण त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ज्यावेळेस आपण उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आणि हे या सर्व ज्या काही गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या वापरतो, त्यापैकी सर्वात महत्वाचं मूलभूत जर घटक असेल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बेसिक इनपुट ऑफ ऍग्रिकल्चर असं म्हणतो, तर बेसिक इनपुट ऑफ ऍग्रिकल्चर किंवा सर्वात महत्वाचं इनपुट जर काय असेल तर ते असतं बी. आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ व मोठी. हे आपल्याला सर्वांना माहित आहे, ही म्हण सर्वांना माहित आहे. म्हणजे जर आपलं बीज चांगलं असेल तर आपल्याला त्या बियांपासून येणारं उत्पादन ही त्याच प्रमाणे किंवा तितकंच चांगल्या पद्धतीचं येतं. तर शेतकरी दरवर्षी काय करतो की दरवर्षी शेतकरी वेगवेगळ्या जाती, आता दरवर्षी शेतकरी कोणी सोयाबीन लावतो, कोणी तूर लावतो, कोणी मक्का पेरतो, कोणी मूग पेरतो, कोणी उडीद पेरतो, वेगवेगळी पिकं तो दरवर्षी खरीपला वेगळी आणि रब्बीला वेगळी पेरत असतो. आणि पेरत असताना त्याला बियाशिवाय पर्याय नाही, म्हणजे त्याला बिया लागतातच. आता सर्वात महत्वाचं, बिया हे सर्वात चांगलं किंवा बेसिक इनपुट ऑफ ऍग्रिकल्चर का म्हणलंय, कारण पहा, जर बिया उत्पादन देणारी किंवा बियांमध्ये जर उत्पादन देण्याची क्षमता असेल तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन भेटतं. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे हरित क्रांती. हरित क्रांतीच्या अगोदरचे जर आपण गहू आणि तांदूळ जर पिकं पाहायला गेलं तर त्यावेळेस ते आपण ज्या बिया वापरायचो त्यापासून येणारे जे झाडं होते त्याची उंची खूप जास्त असायची. आणि पुढच्या स्लाइडला जा सर. आणि त्याची उंची जास्त असल्यामुळं काय व्हायचं की त्या झाडांना किंवा त्या पिकांना पाणी दिलं की मग ते पिकं काय करायचे, लोळायचे. आणि पिकं लोळल्यामुळं आपण एकतर पाणी जास्त देऊ शकत नव्हतो, खतं जास्त देऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळं काय व्हायचं की शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान व्हायचं. मग आपण काय केलं, या बियांमध्ये बदल घडवून आणला.
बियामध्ये बदल घडून आणला म्हणजे आपण नवीन ज्या जाती तयार केल्या त्या जाती ह्या कमी उंचीच्या म्हणजे बुटक्या जाती आपण तयार केल्या, आणि या बुटक्या जातीमुळे काय झालं की आपलं उत्पादन वाढलं. दुसरा उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्याकडे समजा गोठा आहे, म्हणजे दूध उत्पादन करणारा शेतकरी, त्याच्याकडं 10 गायी आहेत आणि 10च्या 10 गायी जर्सी आहेत. आणि त्याचाच एक दुसरा शेजारी शेतकरी, त्याच्याकडे सेम तसाच गोठा आहे, परंतु त्याच्याकडे जर देशी गायी आहेत. मग डेफिनेटली आपल्याला कळतं की बाबा 10 जर्सी गायी आणि 10 देशी गायी याच्यामधून मिळणारं दुधाचं उत्पादन मध्ये खूप तफावत असेल. म्हणजे ज्याच्याकडे जर्सी गायी, त्याचं दुधाचं मिळणारं उत्पादन हे दुप्पट तिप्पट असू शकतं. आणि तेच जर देशी गायी पासून जर दूध काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप कमी उत्पादन मिळेल. म्हणजे आपल्याला म्हणजे पहा, गायी दोन्ही गायीच आहेत परंतु बी वेगळे. त्याच पद्धतीनं आपण शेतकरी काय करत असतो, वेगवेगळे जाती आपण आपल्या शेतामध्ये पेरत असतो, लावत असतो. आणि म्हणजे सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला जे बी लावायचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं जे बी आपण लावतोय, पेरतोय, त्या बियांमध्ये उत्पादन देण्याची क्षमता असणं गरजेचं आहे. म्हणून सर्वात महत्वाचं, आपण ज्या वेळेस बाजारामधून बी विकत घेतो त्यावेळेस, किंवा आपण स्वतःच बी तयार करतो, त्यावेळेस आपल्याला जी जात निवडायची आहे, जे या बियांपासून आपल्याला शेती करायची आहे, ते बी जास्त उत्पादन देणार असावं. हे प्रत्येक शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं आहे की ते पाहणं गरजेचं आहे, म्हणजे उत्पादन आपल्याला जास्त भेटेल. आता मग बाजारामध्ये बिया भेटत नाही का? भेटतात. मग आपण आपल्या स्वतःच्या बिया का तयार करायच्या, हा प्रश्न आपल्याला कधी कधी पडू शकतो की आपण मार्केटमध्ये एवढं चांगलं बी भेटत असताना आपण आपलं स्वतःचं बी का तयार करायचं. तर याचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी काय करत असतो, खर्च करत असतो. आणि शेतकऱ्याला खर्च लागतो, खताला खर्च लागतो, बियाला खर्च लागतो, त्याला लाईट बिल भरावं लागतं, वेगवेगळे औषधं फवारावे लागतात. म्हणजे शेतकऱ्याला जो होणारा खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणाचा आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर शेतकऱ्याचा खर्च कुठं जात असेल तर शेतकऱ्याचा खर्च बिया विकत घेण्यामध्ये सुद्धा जातो. तर आपण जर पाहिलं, गहू आपल्याला हेक्टरी 100 किलो गहू लागतो, सोयाबीन आपल्याला जवळपास 70 किलो हेक्टरी लागतं. वेगवेगळे बियांचं वेगवेगळं रेट असतो, म्हणजे प्रति हेक्टर आपल्याला वेगवेगळे किलोमध्ये बिया लागतात. आणि या बिया ज्यावेळेस आपण मार्केटमधून विकत घेतो, त्या बियांचा जर तुम्ही दर पाहिला, आता सोयाबीनच पहा, आता सध्या सोयाबीन 4200 रुपये, परंतु तेच तुम्ही सोयाबीन बियाच्या स्वरूपामध्ये जर विकत घ्यायचा प्रयत्न केला तर 10,000 रुपयाच्या पुढे जातं. म्हणजे आपल्या धान्याला जो भाव असतो त्याच्या दुप्पट ते तिप्पट तुमच्या बिया विकत घेताना खर्च होतो, आणि हा खर्च आपल्याला टाळायचा आहे. म्हणून आपण जर आपलं स्वतःच बी जर उत्पादित केलं तर आपल्याला काय होईल, आपला होणारा खर्च वाचेल, आणि हा खर्च वाचल्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये जे काही उत्पादन आहे त्याच्यामधून काही ना काही जास्त फायदा भेटायचा भेटेल आपल्याला. आता आपण जे बाजारामध्ये जे बिया विकत घेतो आणि आपण जे स्वतः बिया विकत तयार करतो, याच्यामध्ये फरक काय असतो हा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. आता बाजारामध्ये ज्या बिया विकत घेतोय त्या बिया असतात दोन प्रकारच्या. एक असतात संकरित वाण, ज्याला आपण हायब्रिड सीड म्हणतो, आणि दुसरे असतात सरळ वाण, ज्याला आपण व्हरायटीज म्हणतो. तर आपल्याला जे काही संकरित वाण आहेत ते दरवर्षी विकत घ्यावे लागतात. दरवर्षी विकत घ्यावे लागतात म्हणजे आपल्याला जर संकरित वाणाची पेरणी करायची असेल, म्हणजे हायब्रिड लावायचे असतील, तर शेतकरी त्याचं बी स्वतः तयार करू शकत नाही. का सर, थोडस पुढं. का करू शकत नाही? कारण संकरित बिया संकरित बिया लावण्यासाठी आपल्याला जर संकरित बिया स्वतः तयार करायच्या असतील तर त्याला दरवर्षी आपल्याला क्रॉस पॉलिनेशन करावं लागतं, म्हणजे परागीकरण करावं लागतं. याचं ज्ञान शेतकऱ्याला नसतं. म्हणजे शेतकरी दरवर्षी जे संकरित वाण आहेत त्याचं बीज मात्र त्याला स्वतःच विकत घ्यावं लागतं. म्हणजे हायब्रिडचं सीड स्वतः शेतकरी तयार करू शकत नाही. उदाहरण जर झालं तर मक्कामध्ये बरेचशी संकरित वाणं आहेत, बाजरीमध्ये बरेचशी संकरित वाणं आहेत, टोमॅटोमध्ये बरेचशी संकरित वाणं आहेत. तर अशा वाणांचं बी शेतकरी स्वतः तयार करू शकत नाही. त्याला, किंवा कापूस, सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये कापूस मोठ्या प्रमाणावर लावला जातो. आणि कापूस तुम्ही कधीच ऐकलं नसेल की कापूसाचं बी स्वतः शेतकऱ्यानं तयार केलं. ते आपल्याला कंपनीकडूनच बीटी हायब्रिड तयार विकत घ्यावं लागतं. परंतु ज्या बिया
जे काही सरळ वाण आहेत, त्या सरळ वाणाचं मात्र बी आपण बाजारातून विकत घेतो किंवा आपण त्याला स्वतःही तयार करू शकतो. मग याचा आता दुसरा प्रश्न असाही पडू शकतो की शेतकरी मग स्वतःच बी स्वतः तयार करत नाहीये का किंवा वापरत नाही का? करतो. जर तुम्ही जर पाहिलं बी त्याला आपण इंग्रजीमध्ये सीड रिप्लेसमेंट रेट म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये जर पाहायचं झालं तर बीज बदलण्याचा दर असं म्हणतात मराठीमध्ये. तर SRR म्हणतात इंग्रजीमध्ये. तर हायब्रिडचा 100% असतो, कारण हायब्रिड बिया संकरित वाण आपल्याला दरवर्षी विकत घ्यावेच लागतात. परंतु भारताचा ज्या सरळ वाणाचा जर बीज बदलण्याचा जर दर असेल तर तो 35%, म्हणजे जवळपास उरलेला 65% शेतकरी काय करतोय, बिया स्वतःच्याच वापरतोय. परंतु त्या बिया वापरण्याच्या पद्धती चुकतात. म्हणजे स्वतः शेतकरी बी तयार करत नाही. जे काही उत्पादन त्यानं घेतलंय आणि त्या उत्पादनामधलं काही उत्पादन तो बाहेर काढतो आणि त्याला तो काय करतो, पुढच्या वर्षी पेरतो. परंतु त्याला आपण बिया म्हणू शकत नाही. आता तुम्ही जर पाहिलं, इथं तुम्हाला दिसतंय की बियाण्यांचे वेगवेगळे प्रकार. तसं जर पाहायला गेलं तर बियाण्यांचे 5 प्रकार पडतात, परंतु भारतामध्ये आपण 3च प्रकार मानतो म्हणतो. ते आहे ब्रीडर सीड, त्याला आपण पैदासकार बिया म्हणतो, पायाभूत बीज ज्याला आपण फाउंडेशन सीड म्हणतो, आणि प्रमाणित सीड ज्याला आपण सर्टिफाईड सीड म्हणतो. म्हणजे शेतकरी जे बिया लावतो तर ते असतं सर्टिफाईड सीड. परंतु बाजारामध्ये बऱ्याचदा तुम्हाला सर्टिफाईड सीड न मिळता जे काही प्रायव्हेट कंपनी आहेत त्या सर्टिफाईड सीडचं उत्पादन न करता त्या काय करतात, ट्रुथफुल लेबल सीड तयार करतात. म्हणजे त्या काय करतात की ट्रुथफुल लेबल सीडचं जे काही टॅग असतो तो ओपेल ग्रीन कलरचा असतो आणि सर्टिफाईड सीडचा जो काही टॅग असतो तो ब्ल्यू कलरचा असतो. तर आता या दोन बियांमध्ये फरक काय? जे सर्टिफाईड सीड असतं ते सर्टिफिकेशन करून तयार केलेलं असतं आणि जे ट्रुथफुल लेबल सीड असतं त्याला सीड सर्टिफिकेशन करायची गरज नाहीये. म्हणजे समजा मी एखादी कंपनी आहे, तर मी काय करेल, मी त्याचं सर्टिफिकेशन नाही करणार. मी काय करेल, मी त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेईल आणि ते बी तयार करेल आणि मार्केटमध्ये विकेल. मग आता या बियांमध्ये जर काही ड्रॉबॅक आला म्हणजे त्या बियांमध्ये उगवण क्षमता झाली नाही, त्या बियांमध्ये डॅमेज खूप आहे, त्या बियांमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, जेनेटिक प्युरिटी, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की जे काही त्याचे काही गुणधर्म आहेत ते एकसारखे नाही आहेत, म्हणजे मिक्सचर आहे बियांमध्ये, वेगवेगळे बी त्याच्यात मिक्स झालेले आहेत. तर अशा वेळेस तुम्हाला जर कंप्लेंट करायची असेल तुम्ही डायरेक्ट या एक्स कंपनीवर करू शकता, कारण ते बिया प्रमाणित केलेल्या नाहीयेत, म्हणजे त्यांना सर्टिफिकेट भेटलेलं नाहीये. तर हा फरक असतो. म्हणजे बाजारामध्ये मॅक्झिमम 70% जे बी येतं ते बी हे ट्रुथफुल लेबल सीडचं असतं, सत्यप्रत सीडचं असतं. आणि हे बी कोणत्याही सर्टिफिकेशन एजन्सीनं सर्टिफाईड केलेलं नसतं, म्हणजे त्याच्यावर कोणीही कंट्रोल केलेलं नसतं. याच्यावर कंट्रोल कोणाचं असतं, तर जो बीज उत्पादन करतोय, म्हणजे समजा एखादी एक्स कंपनी असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजे मार्केटमध्ये पण तुम्ही जे बी विकत घेता तेही खराब असं म्हणता येणार नाही, परंतु तेही कधी कधी आपल्याला या सर्टिफिकेट न घेऊन तयार केल्यामुळे त्याच्यातही तुम्हाला कधी कधी धोका होऊ शकतो किंवा त्याच्यापासूनही आपल्याला कधी कधी लॉस होऊ शकतो. त्यामुळं जर आपण जर अशा बियांचं म्हणजे जे पिकं स्वयंपरागीकरण करून तयार होतात, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, गहू स्वयंपरागित आहे, ज्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. हरभरा स्वयंपरागित आहे, तुमचं सोयाबीन स्वयंपरागित आहे, मूग आहे, उडीद आहे, मिरची आहे. तर अशा पिकांचं, तीळ आहे, तर अशा पिकांचं जर आपण स्वतःचं बी स्वतःच घरी तयार केलं तर नक्कीच आपण काय करू शकतो, आपला होणारा जो खर्च आहे तो आपण वाचवू शकतो. तर आता हे जर पाहिलं, हे आहे आपलं फाउंडेशन शीट, त्याचा टॅग कलर व्हाईट कलरचा असतो. हे बिया शेतकऱ्याला विकल्या जात नाही. तर हे ज्या फाउंडेशन शीट ज्याला आपण पायाभूत बिया म्हणतो, याचा वापर एकतर प्रमाणित बीज किंवा आपले सर्टिफाईड सीडला उत्पादन करण्यासाठी वापरला जातो. हे आहे प्रमाणित बीज ज्याला आपण सर्टिफाईड सीड म्हणतो. याचा टॅग कलर अशा प्रकारचा ब्ल्यू कलरचा असतो आणि याचा टॅग कलर असतो तुम्हाला निळा कलरचा दिसतोय. आणि हे बीज जे आहे हे आहे ट्रुथफुल लेबल सीड, जे बाजारामध्ये जवळपास 70% बी हे असतं. तुम्ही पाहिलं असेल त्या बियाच्या पॅकेटच्या समोरून तुम्हाला त्या व्हरायटीचं नाव असेल, जातीचं नाव दिलेलं असतं आणि मागून जे आहे ते अशा प्रकारचा टॅग दिलेला असतो आणि त्याच्यावर मग सगळी माहिती दिलेली असते की याची उगवण क्षमता किती आहे, याच्यामध्ये आर्द्रता किती आहे, फिजिकल प्युरिटी किती आहे, भौतिक आपण हे म्हणतो त्याला प्युरिटी. तर अशा पद्धतीची माहिती जी आहे ही तुम्हाला
पाठीमागच्या साईडला या टॅग वर दिलेले असते आणि याचा कलर आजर ब्ल्यू, सॉरी, याचा कलर तुम्हाला ओपेल ग्रीन असतो. तर अशा पद्धतीच्या बिया आपण महाराज बाजारातून विकत घेतो. तर याच्यापेक्षा जर आपण स्वतःचं बी, जे मी तुम्हाला पिकं सांगितले, तुम्हाला मी मूग सांगितला, उडीद सांगितला, हरभरा सांगितला, गहू आहे, सोयाबीन आहे, तर या पिकांचं जर बीज आपण, कारण हेच पिकं आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लावतो. तुम्ही ज्वारीचं, रब्बी ज्वारीचं बीज स्वतः तयार करू शकता. तर यांचे जर बिया आपण स्वतः तयार केल्या तर याच्यामुळे फायदा काय होईल? फायदा असा होईल की एकतर बिया जी काही जात आहे ही तुम्हाला पहिलीच माहित असणार आहे, कारण ती तुम्ही लावलेली, ती त्याची वाढते कशी, त्याच्यापासून उत्पादन कसं येतं हे आपल्याला माहित असतं. आणि दुसरं म्हणजे स्वतःचं बी असल्यामुळे एक तर तुम्हाला खर्च करायची गरज नाही. जिथं आपल्याला 10,000 रुपये खर्च करायची गरज होती तिथं तुम्हाला खर्च लागणार नाही. दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला बी वेळेत उपलब्ध होईल. बऱ्याचशा जातींचं बी मार्केटमध्ये लवकर भेटत नाही आणि तुम्हाला जर पेरणी लवकर करायची आहे तर तुम्हाला बी, तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे स्वतःचं बी तयार आहे, तर ते बी तुम्ही ज्याही वेळेस तुम्हाला पेरणी करायची, जितक्या प्रमाणामध्ये बियांची उपलब्धता पाहिजे ती तुम्ही स्वतः तयार करू शकता. आता बीज उत्पादन करायचं कसं, पुढची स्लाइड. बीज उत्पादन तुम्ही कसं कराल हे सर्वात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेस आता बियाणं, जे काही बियाणं असतात त्याचे गुणधर्म काय आहेत? पहिला आहे, बी हे अनुवंशिक शुद्धता असली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे बिये लावणार आहेत, पेरणार आहेत, त्याच्यामध्ये जेनेटिक प्युरिटी असं म्हणतो आपण, आणि फिजिकल प्युरिटी म्हणजे त्याच्यामध्ये काडी कचराही नसावा, हे असे बी आपल्याला घ्यायचंय. आणि हे बिया म्हणजे आपल्याला समजा, आपल्याला माहिती आहे सोयाबीन मध्ये JS 335 ही सगळ्या भारतामध्ये लावली जाणारी आणि आवडती जाते, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावली जाते. तर समजा तुम्हाला, किंवा एखादं जे MAUS 71 आहे, असे वेगवेगळे आपल्याकडे भरपूर सोयाबीनच्या जाती आहेत. तर या जातीची निवड करून आपल्याला काय करायचंय, ही जात पहिल्या वर्षी आपल्याला ते बी विकत घ्यावं लागेल. आणि हे बी विकत घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्याची पेरणी करायची. आता पेरणी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला जमिनीची निवड करावी लागते. आणि जमिनीची निवड करत असताना जमीन अशी निवडायची की ज्या जमिनीमध्ये ओलावा धरून ठेवण्याची क्षमता आहे, ज्या जमिनीमध्ये मागच्या एक वर्षी सोयाबीन लावलेलं नाहीये, ज्या जमिनीमध्ये रोग येत नाहीये, पाणी देण्याची व्यवस्था आहे, जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्याची उपलब्धता मुबलक प्रमाण आहे मध्ये आहे, म्हणजे जमीन चांगली असावी. आणि मग अशा जमिनीची निवड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित ज्या प्रमाणामध्ये बियाचं प्रमाण लागतं, समजा जर बियाण्याचं प्रमाण 70 किलो लागत असेल तर तुम्हाला 70 किलोच्या कमी बिया घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला थोडस अंतर ठेवून पेरणी करायची आहे. आणि ह्याची पेरणी केल्यानंतर तुम्हाला वेळची वेळी काय करायचंय, आपण पहा, आपण ज्यावेळेस शेती करत असतो त्यावेळेस आपण काय करतो, आपल्याला उत्पादन महत्वाचं असतं. परंतु ज्यावेळेस आपण बीज उत्पादन करत असतो त्यावेळेस उत्पादनावर भर न देता आपल्याला येणाऱ्या बियांपासून कशा पद्धतीनं चांगली गुणवत्तेचं किंवा सुपीक बियाणं आपल्याला भेटेल, चांगलं हेल्दी बियाणं भेटेल आपल्याला, याच्यावर भर द्यायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला 10 क्विंटलचं उत्पादन अपेक्षित आहे तिथं आपल्याला 8 क्विंटल आलं तरी चालतं, परंतु ते 8 क्विंटल बी जे आहे ते एकदम चांगल्या दर्जेचं पाहिजे, हे आपल्याला महत्वाचं आहे. आता पेरणी केल्यानंतर मग काय करायचंय, आपल्याला वेळची वेळी त्याला पाणी द्यायचं आहे. वेळची वेळी आपण शेती जशी करतो तसंच करायचं, फक्त इथं लक्ष जास्त द्यायचं आहे. आणि पाणी दिल्यानंतर त्याच्यावर जे काही येणारा रोग असेल, त्याच्यामध्ये येणारं जे काही तण असेल, त्याला आपल्याला कंट्रोल करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं असतं, समजा तुम्ही एखादी जात लावताय, त्या जातीमध्ये जर एखादं दुसऱ्या जातीचं रोपटं तुम्हाला आलेलं असं असं वाटतंय, किंवा झाड आलेलं असं वाटतंय, तर त्याला आपण बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये रोगिंग असं म्हणतो. तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस आपण महाबीजचे सीड प्रोडक्शनचे प्लॉट घेतो त्यावेळेस आपल्या शेतामध्ये 2 ते 3 वेळेस जो काही ब्रीडर आहे तो तुमच्या शेतामध्ये भेट द्यायला येत असतो. आणि तो काय पाहतो, तो पाहतो की बाबा दुसरा, आपण जे सोयाबीनचं बीज उत्पादन करणारा जो प्लॉट आहे, त्या प्लॉट पासून दुसरा एखादा सोयाबीन उत्पादन करणारा शेतकऱ्याचं अंतर किती आहे, ज्याला आपण आयसोलेशन डिस्टन्स असं म्हणतो. किंवा तो पाहतो की त्या प्लॉट मध्ये दुसरं एखादी जातीचं तर झाड आलेलं नाहीये, तो पाहतो त्याच्यामध्ये तण आहे का, तो पाहतो त्याच्यामध्ये अं, अं, कोणता रोग आलेला आहे का, कीड लागलेली आहे का हे कशामुळे पाहतो, कारण येणारं बीज जे आहे, ते येणारं बिया हे चांगल्या दर्जेदार उत्पादित व्हाव्या, हे त्यांचा मुख्य हेतू असतो. म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपण बीज उत्पादन करत असतो त्यावेळेस आपण एकतर जमीन चांगली निवडायची,
आणि ज्यावेळेस आपण झाडांची वाढ होते त्यावेळेस वेळच्या वेळी त्याला पाणी देणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी त्याला त्याच्यावर पडणारा रोग कंट्रोल करणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी त्याच्यावर कीड आलेली आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि अन्नद्रव्य आपल्याला वेळच्या वेळी देऊन त्याच्यापासून आपल्याला हेल्दी बिया आपण म्हणतो, सुपीक बियाणं असं म्हणता येईल आपल्याला. पुढचं स्लाइड सर. तर आपल्याला चांगलं बियाणं, दर्जेदार बियाणं जर करायचं असेल तर या सर्व काळजी घ्यायची गरज आहे. आणि मग याचं बियाण्याचं आरोग्य आपल्याला जे कंट्रोल करायचं असेल किंवा आरोग्यावर लक्ष द्यायचं असेल तर आपल्याला वेळच्या वेळेवर कीटकनाशक आणि वेळच्या वेळ आपल्याला रोगनाशक काय करावं लागतील, फवारणी करणं गरजेचं आहे. पुढची स्लाइड सर. तर आता बीज उत्पादन आपण केलं, तर बीज उत्पादन केल्यानंतर सर्वात महत्वाचं जर काय असेल तर तुम्हाला माहिती आहे, बीज समजा सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर 4 महिने लागतात पीक तयार व्हायला. परंतु सोयाबीनला फुलं लागल्यापासून 40-50 दिवसामध्ये आपलं बी तयार होतं. म्हणजे झाडावर जे बी आहे ते किती दिवस असतो? झाडावर बी हे फक्त 40 म्हणण्यापेक्षा 30-35 दिवसच असतं. आणि उरलेले 6 ते 8 महिने बिया हे कुठं असतात? तर तुमच्या घरामध्ये असतात. म्हणजे तुम्ही बीज उत्पादनच करून चालणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कोणतीही बीज उत्पादन करणारी कंपनी पहा, त्यांच्याकडे गोडाऊन्स असतात, वेअर हाऊस असतात. ते काय करतात, त्या बियांना चांगल्या वातावरणामध्ये स्टोअर करतात. आपण चुका काय करतो, आपण जे आपल्या घरचे जे काही ज्वारी असेल, सोयाबीन असेल, ते शेतामध्ये जे काही पत्र्याची घरं असतात किंवा गावाकडे जे काही आपल्या पत्र्याची घरं असतात आपण तिथं ठेवतो. आणि ह्या बिया काय करतात, ह्या जास्त उष्णतेमुळं किंवा त्या बियांमधली आर्द्रता, ज्याला आपण मॉइश्चर म्हणतो, ओलावा म्हणतो, तो निघून गेल्यामुळं बिया ह्या मरण पावतात, म्हणजे डेड होतात. आणि मग अशा बिया जर तुम्ही पेरल्या, म्हणजे शेतकरी बीज उत्पादन करताना नेमकं चुकतो कुठं कुठं तर चुकतो तो बिया साठवणीमध्ये. तर सगळ्यात महत्वाचं आहे, बिया साठवण करत असताना आपल्याला बिया ज्या ठिकाणी तुम्ही साठवताय त्या ठिकाणी असणारं जे काही तापमान आहे ते आपल्याला योग्य असणं गरजेचं आहे. म्हणजे 40-45 डिग्री सेल्सिअस जर तुम्ही तापमानावर जर बिया स्टोअर करत असाल, त्याच्यामधलं असणारा ओलावा सगळा निघून जातो आणि त्याच्यामध्ये रेस्पिरेशन रेट वाढल्यावर, आता तुम्हाला माहिती आहे, आपण फ्रीजमध्ये समजा पालक आहे, फ्रीजमध्ये ठेवली तर 10 दिवस राहते. तीच जर तुम्ही बाहेर ठेवली आहे त्या वातावरणामध्ये तर ती 2 दिवसामध्ये खराब होते. तसंच बिया सोबत पण आहे. बिया जर तुम्ही योग्य वातावरणामध्ये आणि योग्य ओलाव्यामध्ये जर ठेवलं, त्याला आपण मॉइश्चर म्हणतो आणि टेम्परेचर म्हणतो, तर बिया काय होतात, बिया ह्या व्यवस्थित राहतात किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्या बियांचं आरोग्य व्यवस्थित राहतं. म्हणून आपल्याला बिया स्टोअर करत असताना काय करणं गरजेचं आहे, बिया स्टोअर करत असताना त्या योग्य ठिकाणी स्टोअर करणं गरजेचं आहे. आता शेतकरी हार्डली 5 क्विंटल, 4 क्विंटल, 10 क्विंटल बिया स्वतःसाठी लावेल किंवा स्टोअर करेल, तर त्याला काही गोडाऊन बांधणं तर शक्य नाही. परंतु मग तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी थंड आहे, म्हणजे तुम्हाला जास्त गरमी होणार नाहीये बियांना. आणि बियांमध्ये जे काही ओलावा आहे, आता ओलावाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर साधारणतः 8 ते 10% पर्यंत तुम्हाला त्या बियांमध्ये ओलावा ठेवावा लागतो. आणि 8 ते 9 महिने, 6, 7, 8, 9 महिने जर तुम्ही बियांचं स्टोअर करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला सर्वात महत्वाची काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे बियांना किडींपासून आपल्याला दूर ठेवणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, जर तुमच्या बियांना कीड लागली, उदाहरण घ्या मक्का आहे, मक्काला कीड लागली आणि तुमच्या मक्काला जर डॅमेज झाला तर मक्का उगवणार नाही. तुमच्या कोणत्याही मुगाला सर्वात जास्त कीड लागते. तर अशा किडींपासून आपल्याला काय करणं गरजेचं आहे, या बियांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण वेळोवेळी पाहणं गरजेचं आहे की बाबा बियांना कीड तर लागली नाही. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही बिया साठवणूक करताय त्यावेळेस तुम्ही मग त्या बियांना जास्त ओल नाही गेली पाहिजे. बऱ्याचदा आपण काय करतो, पावसाळा आलेला असतो आणि मग ज्या ठिकाणी तुम्ही स्टोअर करताय खालून जर त्याला मॉइश्चर लागलं आणि बिया जर भिजल्या तर त्याच्यामध्ये काय होतं, मग बुरशी लागते, त्याच्यावर कीड लागते आणि मग बिया खराब होतात. आणि हे आपण पाहतो कधी, आपण पाहतो ज्यावेळेस पेरणी करायची त्याच्या 5 दिवस, 4 दिवस, 2 दिवस अगोदर, तोपर्यंत आपण बिया पोतही उघडत नाही. तर या आपण बऱ्याचशा चुका करतो की बियांना आपण काळजी न घेतल्यामुळं काय होतं. आणि मग शेतकरी काय करतो, शेतकरी नंतर म्हणतो की यार आपल्याला बीज उत्पादनच जमत नाही. बीज उत्पादन करणं काही मोठी किचकट प्रक्रिया नाहीये. फक्त आपण जसं लहान बाळाची काळजी घेतो त्याच्यापेक्षाही कमी काळजी आपल्याला या बियांची घ्यावी लागते. फक्त काही
गोष्टी आपल्याला ज्या मी सांगितल्या त्यावर जर आपण लक्ष देऊन जर बियांचं उत्पादन केलं तर नक्कीच आपलं बीज उत्पादन ह्या कंपनीचं जे तुम्ही बी घेताना त्याच्यापेक्षाही चांगलं तुमचं बीज उत्पादन होऊ शकतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की माझ्या बंधुराजनं सोयाबीनचं बीज उत्पादन म्हणजे सोयाबीन स्वतः घरी लावलं, चांगल्या ठिकाणी ठेवलं आणि ते विकलं बी म्हणून. आणि ज्या शेतकऱ्याने विकत घेतलं त्याला थोडंसं बी कमी पडलं आणि त्याच जातीचं त्यानं कंपनीचं बी विकत घेतलं. तर असं लक्षात आलं की आम्ही जे बी दिलेलं होतं, आम्ही काही कंपनीचं बी नव्हतं, आपलं घरचंच बी होतं. त्याचं जी काही उगवण क्षमता आहे, त्याची जी काही वाढ आहे, ही कंपनीनं दिलेल्या बियांपेक्षा चांगली होती. म्हणजे कंपन्या काय खूप चांगलं बीज उत्पादन करतात, त्यांच्यापासून मिळणारच बीज खूप चांगलं, आपलं बीज खराब असं काही नसतं. फक्त आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. आता तुमचं बीज तयार झालेलं आहे. तिसरी गोष्ट येते म्हणजे पेरणी. ज्यावेळेस तुम्ही बियांची पेरणी करत असता, त्यावेळेस तुमचं बीज खरंच चांगलं आहे का नाही हे कधी कळेल? ज्या वेळेस तुम्ही त्या बियांची उगवण क्षमता पाहता. पुढची स्लाइड सर. तर सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला बियांचं जर्मिनेशन पर्सेंट, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जर्मिनेशन पर्सेंट म्हणतो किंवा उगवण क्षमता असं म्हणतो. तर नेक्स्ट स्लाइड. मी तेच सांगतो बियाण्या उगवण आता उगवणीसाठी आता उगवण क्षमता म्हणजे जर्मिनेशन आहे. तर आता तुम्हाला जर बियांची उगवण क्षमता पाहिजे असेल तर बियांची उगवण शक्ती खूप महत्वाची आहे. कारण जेवढ्या आता तुम्ही जर समजा ज्वारीला हेक्टरी 1.5 लाख झाडं लावतो आपण आणि जर ज्वारीची जर उगवण क्षमता 75% असेल, सोयाबीनची उगवण क्षमता जर 70% असेल, म्हणजे कमीत कमी हे ठरलेलं आहे, सगळ्यांचं उगवण क्षमता ठरलेले आहेत. तुमच्या गव्हाची उगवण क्षमता 85%, तांदळाची उगवण क्षमता 80%, मक्काची उगवण क्षमता 90 आहे. म्हणजे जी काही आपण उगवण क्षमता ठरवलेली आहे त्याच्यापेक्षा तुमच्या बियांचं उगवण शक्ती कमी नसली पाहिजे. आता उदाहरण द्यायचं झालं आपण सोयाबीन, सर्वजण सोयाबीन घरचं बी बरेच वापरतात, गव्हाचं घरचं बी बरेच वापरतात. सोयाबीनची कमीत कमी 70% उगवण क्षमता असणं गरजेचं आहे. म्हणून शेतकऱ्यांना काय करणं गरजेचं आहे, ज्या वेळेस बिया पेरायच्या त्याच्या 6-7 दिवस अगोदर, 8 दिवस अगोदर काय करायचं, 100 बिया आपल्या मोजून काढायच्या पोत्यातल्या आणि त्या 100 बिया पेरायच्या मातीमध्ये, त्याला पाणी पुरवायचं आणि पाहायचं की 100 पैकी आपल्या किती बिया उगवत आहेत. कारण लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं बियांमध्ये उगवण क्षमता चांगली असणं गरजेचं आहे. जेवढ्या जास्त बिया उगवतील तेवढं आपल्याला काय होतं, जास्त उत्पादन भेटतं. म्हणून आपण काय करायचंय, या बियांची उगवण क्षमता पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि उगवण क्षमता जर तुमची 70% पेक्षा सोयाबीनची चांगली असेल तर आपल्याला बाजारातलं नवीन बी विकत घ्यायची गरज नाहीये. कारण आपल्याला आपलंच बीज एवढं चांगलं तयार झालेलं असल्यामुळं आता दुसरी शेवटची जी काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्या बियांमध्ये काही दुसरी बी मिसळलेली आहे का. बऱ्याचदा तुम्हाला कळतं की बाबा ह्या सोयाबीन मध्ये काळं सोयाबीन आहे किंवा वेगवेगळ्या वेगळ्या कलरचं सोयाबीन आहे, तर ते पाहायचंय. किंवा तुम्ही ज्यावेळेस बीज उत्पादन करताय त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेस तुम्हाला बियांची जेनेटिक प्युरिटी मेंटेन करायची. म्हणजे ज्यावेळेस बीज उत्पादन करत होतात त्यावेळेस तुम्हाला दुसरं एखादं झाड दिसलं तर काढून टाकायचे, त्यात त्यात तुम्हाला तण येऊ द्यायचं नाही, रोग येऊ द्यायचं नाही. तर या जर सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुमचं जे बी आहे हे चांगलं तयार होईल. त्याच्यामध्ये जेनेटिक प्युरिटी जी आहे, ज्याला आपण जनुकीय शुद्धता म्हणू, ती चांगली राहते मराठीमध्ये. आता बीज तयार झाल्यानंतर आता काय करायचं, आता उगवण क्षमता कशी, मी सांगितलं तुम्हाला की उगवण क्षमता तुम्ही 100 बिया घ्या, 400 बिया घ्या, त्या पेरा आणि त्याच्यामध्ये जर 70%, आता वेगवेगळ्या पिकांचं जे काही बियाणे उगवण क्षमता आहे वेगवेगळी असते. मी तुम्हाला पुढे सांगेल स्लाइड मध्ये की कोणत्या पिकांची किती उगवण क्षमता असावी, हे तुम्हाला मी पुढे सांगेल पिकांप्रमाणे. त्यावेळेस तुम्हाला ते कळून येईल. तर मी सोयाबीन बद्दल फक्त फक्त बोलतोय. आता समजा उगवण क्षमता चांगली आली तर दुसरी महत्वाची गोष्ट घ्यायची आहे की आपल्याला त्या बियांवर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जे बाजारात बी विकत घेता त्याला प्रक्रिया केलेलं असतं किंवा त्या बियांच्या जे काही पाकिट आहे किंवा जे काही पिशवी आहे त्या पिशवीमध्ये त्यांनी काय केलेलं असतं, ते थायरम असेल किंवा जे काही वेगवेगळे सीड ट्रीटमेंट करणार जे काही औषध ते दिलेले असतात. आणि बाविस्टीन असेल, थायरम असेल, हे वेगवेगळे औषधं तिथे ऑलरेडी टाकलेले असतात आणि तिथे दिलेलं असतं की याची प्रक्रिया करा. आपण चूक काय करतो की आपल्या घरच्या बियांना बऱ्याचदा बीज प्रक्रिया करत नाही आणि बीज प्रक्रिया न केल्यामुळं एकतर त्या बिया मुंग्या किंवा मुंगळे किंवा जे काही
आपल्या जमिनीमध्ये किडी असतात ते त्याला खाऊन टाकतात. म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं, आपल्या बिया एकतर जमिनीमध्ये खाल्ल्यामुळं राहतच नाहीत, म्हणजे बऱ्याचदा उगवण क्षमता कमी येते वाटते, किंवा त्याच्यावर बऱ्याचदा रोग पडतो. तर त्याच्यामुळं आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्या ज्या बिया आहेत त्या बियांना योग्य काय करणं गरजेचं आहे, सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. बियांना आपल्याला प्रक्रिया करणं गरजेचं आहे. मराठीमध्ये आपण बीज प्रक्रिया असं म्हणतो. तर बीज प्रक्रिया करूनच आपण काय करणं गरजेचं आहे, त्याची पेरणी करणं गरजेचं. तर एवढ्या जर गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं आणि कमीत कमी खर्चात आपल्याला काय होईल. तर अशा पद्धतीने आपण हे थोडस बिटवीन पेपर किंवा आपण जे काही पेपरमध्ये जर्मिनेशन पेपर म्हणतात याला, त्याच्यामध्ये ठेवून ही एक पद्धत आहे. पुढची स्लाइड सर. किंवा बऱ्याचदा आपण वाळूमध्येही ठेवून हे करू शकतो, बियाची उगवण. आता उगवल्यानंतर हे अशा पद्धतीने आपण नॉर्मल सीडलिंग, ॲबनॉर्मल, हार्ड सीड म्हणजे उगवलेच नाही, अशा पद्धतीने आपण वर्गीकरण करू शकतो. पुढची स्लाइड सर. तर अशा पद्धतीनं आता हे मी सांगितलं होतं की वेगवेगळ्या बियाण्यांचं वेगवेगळी उगवण क्षमता, कमीत कमी उगवण क्षमता असते. बाजरीमध्ये 75, मक्कामध्ये 90 असली पाहिजे, राईसमध्ये तांदळामध्ये 80 असली पाहिजे, ज्वारीमध्ये 75, गव्हामध्ये 85, हरभऱ्यामध्ये 85, चवळी असेल तर अशा वेगवेगळ्या बियांची उगवण क्षमता, उडीद आहे 75, मुगामध्ये आहे. तर अशा वेगवेगळ्या बियांमध्ये वेगवेगळी उगवण क्षमता असते. तर या उगवण क्षमतेमध्ये ह्या उगवण क्षमतेप्रमाणे आपण पाहायचं की आपल्या बिया खरंच चांगल्या आहेत की नाहीत, आणि त्याच्याप्रमाणे मग आपण काय करणं गरजेचं आहे, या बियांना ठरवायचं की आपल्या बिया चांगल्या आहेत, आपण लावू शकतो. तर अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यानं जर बीज उत्पादन केलं तर नक्कीच शेतकऱ्याचं उत्पादन हे चांगलं मिळू शकतं. धन्यवाद. आपण सर्वांनी माझं जे काही बीज उत्पादनावरचं जे काही मार्गदर्शन होतं ते ऐकलं, आणि मला या विषयावर बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही आज केलेलं मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना, नवीन तरुण शेती करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आणि इतर सायंटिफिक अँड अदर डेलिगेटला पण आपलं मार्गदर्शन नक्कीच मोलाचं ठरेल. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे प्लॅटफॉर्मवरती येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सर. हा सर. एक हा, शेवटी सर दोन तीन प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण घेऊयात. हाऊ टू प्रोटेक्ट सीड ड्युरिंग विंटर, हा एक प्रश्न आहे की बाबा हिवाळ्यामध्ये बियांना आपण कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायचं. तर कोणताही सीझन असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, मी मगाशी सांगितलं की आपल्याला ज्यावेळेस, कारण सगळ्यात जास्त बिया ज्या आहेत ह्या साठवणुकीमध्ये सगळ्यात जास्त कालावधी त्यांचा जातो. कारण 6 ते 8 महिने, मुगाचं तर 8 महिन्यापेक्षा सुद्धा जास्त कालावधी आपण बिया साठवणीमध्येच ठेवतो. तर या अशा वेळेस आपल्याला काय करणं गरजेचं आहे की बियांना जे काही कीड आहे, किडीपासून वाचवणं ज्याच्यामध्ये अल्युमिनियम फॉस्फेटच्या बऱ्याचशा गोळ्या येतात, किंवा बियांना आपण बरेचसे आजकाल बियांना ट्रीटमेंट करून आपण औषधं भेटतात, किंवा कडुनिंबाचा पाला असेल तोही आपण जर त्याच्यामध्ये ठेवला साठवणूक करत असताना, तर आपल्याला किडीपासून त्यांना प्रोटेक्ट करता येतं. दुसरा प्रश्न आहे की हाऊ टू सिलेक्ट द गुड सीड, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण ज्यावेळेस बीज उत्पादन करत असतो त्यावेळेस बी चांगलंय किंवा हेच बी आपण पुढच्या वर्षी वापरू शकतो, किंवा या बियापासून आपण उत्पादन घेऊ शकतो, हे कसं ठरवायचं. तर आपल्याला माहित असतं की बाजारामध्ये वेगवेगळ्या जाती येतात. तर या जातींपैकी कोणत्या जाती पासून आपल्याला उत्पादन जास्त मिळतं, त्याच बियांचं आपण बीज उत्पादन करायचं. आणि आपण बाजारामध्ये जे काही बी भेटतं ते बी विकत घेतलं की, एकदा बी विकत घेतलं की मग आपल्याला पुढच्या वर्षी बीज विकत घ्यायची गरज नाहीये. आपण त्याच बियाला मी ज्या पद्धतीने सांगितलं की बीज उत्पादन करता येईल, त्या पद्धतीने जर आपण बीज उत्पादन केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. धन्यवाद सर. नक्कीच अजून एक प्रश्न आहे सर. एनी सजेस्टेबल मार्केट प्लेस विथ वेंडर्स फॉर चुझिंग द सीड्स, कुठलं नाही मार्केट नाही, आहे की? क्रुझिंगचं काही नाहीये. बाजारामध्ये बिया भेटतातच. कारण तुम्ही बाजारामध्ये कोणत्या जरी दुकानात गेले, गावातल्या गेले, तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी गेले, जिल्ह्याच्या ठिकाणी गेले, असं कोणतं दुकान नाही की ज्याच्याकडे आपल्याला जे चांगल्या जातीचं बिया भेटत नाही. आता जर पाहायला गेलं तर बऱ्याच, आणि मी जे बीज उत्पादन सांगतोय ते आपण काही भाजीपाल्याचं करत नाहीये, फळांचं करत नाहीये, किंवा संकरित वाणांचं करत नाही आपण. आणि त्यांचं बी आपल्याला लागते 10 ग्राम 20 ग्राम मध्येच, आणि ते असतंही संकरित. त्याच्यामुळे आपण त्याचं बियाचं आपल्याला अडचण
येण्याचा प्रश्नच नाही, ते आपण बाजारातूनच घेतो. परंतु आपल्याला गव्हाचं बी 100 किलो लागतं, त्याला किती खर्च येतो? आपल्याला हरभऱ्याचं बी 70 किलो लागतं, सोयाबीनचं बी 70 किलो लागतं. तर हे जर बी आपण स्वतः, आणि ह्याचा आपल्याला एरिया, आपल्याकडे क्षेत्र जास्त असतं लागवडीचं किंवा पेरणीचं. त्याच्यामुळं, आणि गावामध्ये आपण हरभरा जर घेतला तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या जाती गावामध्ये सुद्धा भेटतात. म्हणजे वेंडरकडे जाण्याची गरज नाहीये, किंवा आपल्याला काय म्हणता येईल की मार्केट प्लेस आपलं गावच आहे. गावामध्ये तुम्हाला बी भेटतं. किंवा जर तुमचा शेजारी शेतकरी असेल आणि त्या शेतकऱ्याकडे जर चांगलं बी असेल, त्याच वर्षी आणलेलं, तेही तुम्ही चांगल्या पद्धतीचं बी घेऊ शकता. फक्त काळजी एवढी घ्यायची की त्या बियांमध्ये हे दुसरं बी मिक्स नसलेलं असलं पाहिजे, नसावं. आणि ते बी जर तुम्ही एकदा स्वतःच उत्पादन केलं तर 4 ते 5 वर्ष ते बी तुम्ही दरवर्षी त्यालाच उत्पादन करून तुम्ही त्याच्यातलंच थोडस बी चांगल्या पद्धतीचं ठेवून तुम्ही दरवर्षी लावू शकता. धन्यवाद सर. नक्कीच ह्या शेती संवाद भाग 1 मध्ये आपण प्रथम लेक्चर आहात, प्रथम स्पीकर आहात. नक्कीच शेतकऱ्यांना या बीज उत्पादन आणि त्यांचं स्टोरेज स्टोअर कसं करावं याबद्दल नक्कीच चांगली माहिती आज मिळालेली आहे. आणि याचा फायदा ते नक्की घेऊन चांगलं बीज उत्पादन भविष्यात करतील अशी आपल्याला आशा आहे. तर शेवटी मी धन्यवाद करून हा कार्यक्रमाचा इथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद सर.